शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे यांच्यावर जीवघेणा हल्ला करत शाईफेक झाल्याची घटना घडली आहे। हवेली तालुक्यातल्या आळंदी म्हातोबामध्ये संग्राम भंडारे आणि त्यांच्या सहकाऱ्यांकडून विकास लवांडेंवर शाईफेक झाली। या प्रकरणी संग्राम भंडारे आणि अक्षय कांचन यांच्यासह 10 ते 12 जणांवर लोणी काळभोर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालाय। अशा प्रकारचा हल्ला पुन्हा होऊ नये यासाठी सरकारने संरक्षण द्यावं अशी मागणी विकास लवांडे यांनी केली। मी पूर्ण वेळ सामाजिक काम करतो। जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोची साधू वळखवान देव तेथेची जाणावा असं सांगणाऱ्या तुकोबांचा विचार घेऊन, ज्ञानोबांचा विचार घेऊन मी प्रवचनं करत असतो, व्याख्यानं देत असतो, माझी भाषणं ठिकठिकाणी होत असतात। महाराष्ट्रात मी कुठेही फिरत असतो, आज इथं तर उद्या तिथे, मी एका जागेवर नसतो। त्यामुळं हे लोक महाराष्ट्रभर आहेत। हे कुठेही मला गोरक्षक असतील, बजरंग दलाची लोक किंवा हे जे वर्णवर्चस्वादी लोक आहेत, मनुवादी विचाराचे, हे मला कुठेही गाठून माझ्यावर हल्ला करू शकतात। शासनाने मला संरक्षण द्यावं अशी माझी विनंती आहे। तर वारकरी संप्रदायावर टीका केली तर आम्ही खपवून घेणार नाही अशी प्रतिक्रिया विकास लवांडे यांच्यावर शाईफेक करणारे कीर्तनकार संग्राम भंडारेंनी दिली। तसंच पिस्तूल रोखल्याचा विकास लवांडेंचा आरोप खोटा आहे असंही संग्राम भंडारेंनी स्पष्ट केलं। तो जे खोटारडे आरोप करतोय, मला पिस्तूल लावलं, माझ्या समोर गुंड उभे केले, त्याची एवढी लायकी नाही की त्याला पिस्तूल लावावं। त्याची जी पात्रता होती, तुका म्हणे संता पीडितील खळ घेती तोंड काळे करून या, ते त्याचं तोंड काळं करायचं काम आम्ही केलंय। आमच्या तुकाराम महाराजांनी आम्हाला शिकवलंय, आम्ही चांगल्याला चांगले, वाईटाला वाईट, छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आणि ज्ञानोबा तुकोबांचे वारकरी आहे, म्हणून आम्ही काळी शाई वतून त्याचा आज जाहीर निषेध केलाय। आणि इथून पुढे जर त्याने गुरुवर्यांवर आमच्या अशाच पद्धतीने टीका केली, गलिच्छ आरोप केले, तर त्याला पुढच्याही प्रसंगांना सामोरे जावं लागेल। तर वारकरी संप्रदायातल्या लोकांवर सातत्याने टीका केल्यामुळे विकास लवांडेंवर नागरिकांचा रोष आणि त्यातूनच असा प्रकार घडलाय असं वक्तव्य करत आचार्य तुषार भोसले यांनी विकास लवांडेंवरच्या शाईफेकीचं अप्रत्यक्षपणे समर्थन केलंय। तर हिंदू धर्माविरोधात बोलण्यास कोण भाग पाडतंय हे लोकांसमोर यायला हवं अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी आमदार संग्राम जगताप यांनी दिली। जो पक्ष कुठंच नाही, कशातच नाही, कुणीतरी त्याचा माणूस उठतो, त्यालाही कोणी खात नाही, पण तो उठून डायरेक्ट असा यादी वाचतो जसं काय त्याला कुठला तरी अधिकार, कुणीतरी शासकीय अधिकारी असा का दिला, एखादा कुणीतरी इन्कम टॅक्सचा अधिकारी असेल तर कुठला पोलीस आयुक्त आहे आणि तो गुन्हेगारांची यादी वाचतो। अशा प्रकारे यादी वाचण्याचं काम त्या व्यक्तीने केलं आणि त्यामुळे बाप्पूंनी जे केलं आहे, तर बाप्पूंचा आम्ही खऱ्या अर्थानं एक हिंदुत्ववादी कार्यकर्ते म्हणून आम्ही संपूर्ण महाराष्ट्राच्या वतीनं, सकल हिंदू समाजाच्या वतीनं त्यांचं अभिनंदन करतो की अत्यंत योग्य भूमिका ही बापूंनी बजावली। ज्यांनी व्यसनमुक्तीचं आणि मोठं कार्य या महाराष्ट्रात उभं केलं, त्यांना अशा पद्धतीने त्यांचा उपमर्द केल्यामुळे राज्यभरात तीव्र अशी संतापाची लाट उसळलेली आहे आणि त्या संतापाच्या उद्रेकातनच हा प्रकार घडलेला आहे। माझं या निमित्ताने शरद पवारांना आवाहन आहे की आता तरी तुम्ही तुमच्या बगलबच्च्यांना आवरा आणि या महाराष्ट्राचा आणि महाराष्ट्राच्या पूज्य संतांचा अपमान करणं थांबवा। मंत्री नितेश राणेंनी संग्राम भंडारे यांनी विकास लवांडे यांच्यावरील केलेल्या शाईफेकीचं समर्थन केलं। आमच्या राष्ट्रामध्ये राहून आमच्या साधू संतांबद्दल अपशब्द वापराल तर असे कार्यक्रम होणारच असं वक्तव्य नितेश राणेंनी केलं। तर ये तो सिर्फ झाकी है, पूरा पिक्चर अभी बाकी है असं म्हणत राणेंनी इशारा दिला। अगर आमच्या साधू संतांवर अगर अशा पद्धतीने कोण खालच्या दर्जाची टीका करण्याची हिंमत होत असेल तर असे कार्यक्रम अपेक्षितच आहेत। शेवटी हिंदुत्वादी विचाराचे आम्ही सगळेजण लोक आहोत। राष्ट्रवादी काँग्रेस, बीजेपी, शिवसेना हे नंतर, मुळात आम्ही हिंदू आहोत आणि हिंदू असताना आमच्या धर्माला वाढवण्यासाठी धर्माचा आशीर्वाद देणारे जे आमचे धर्मगुरू आहेत त्यांच्या बाबतीमध्ये कोणीही अगर अपशब्द वापरत असेल तर हा ये तो सिर्फ झाकी आहे, पुरा पिक्चर बाकी आहे, एवढं लक्षात ठेवावं आणि अवकातीत राहावं। हवेली तालुक्यातील आळंदी म्हातोबा गावात संग्राम भंडारे आणि त्यांच्या सहकाऱ्यांकडून विकास लवांडेंवर शाईफेक झाली। त्यानंतर राजकीय क्षेत्रातून तीव्र प्रतिक्रिया येत आहे। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी विकास लवांडेंवरील शाईफेकीचा तीव्र शब्दात निषेध केलाय। तर विकास लवांडेंच्या भूमिका योग्य असल्याचं म्हणत ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवेंनी समर्थनच केलंय। वारकरी धर्म राजकीय पक्षाचा प्रचार सांगतो का असा सवालही त्यांनी उपस्थित केला। दुसरीकडे सत्ताधारी पक्षातले शिवसेना नेते दीपक केसरकर यांनीही शाई फेकणं चुकीचं आहे अशी प्रतिक्रिया दिली। विकास लवांडेजींनी काय सांगितलं तर वारकरी संप्रदाय हा संत परंपरेचा आणि समता, बंधुता, सामाजिक न्यायाची भूमिका घेऊन पुढे जाणारा हा महाराष्ट्राचा
एक आध्यात्मिक विचार आणि या विचारामध्ये जो फासिस्ट विचार आहे, मनुवाद जो आहे, दंडेलशाही जी आहे, हुकुमशाही जी आहे, हेकेखोरी जी आहे ही वाढत आहे आणि या संदर्भामध्ये त्यांनी व्यक्त केलेली जी चिंता होती ती तंतोतंत खरी असल्याचीच आज पुरावा या घटनेच्या अनुषंगाने मिळाला आहे. जे विधान लवांडेजींनी केलं होतं हे तंतोतंत खरं आहे आणि वारकरी संप्रदाय हा हिंसेचा आणि अशा विचित्रही नाही, विकृत प्रकरणाची आणि विकृत कारस्थान करणारा माणूस हा दूरपर्यंत वारकरी संप्रदायाचा असू शकत नाही. या घटनेचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो. विकास लवंडे हे योग्य भूमिका मांडतायत, कारण आज वारकऱ्यांच्या नावाखाली भारतीय जनता पार्टीचं लांगुल चालन करणारे अनेक वारकरी घुसलेले आहेत. वारकरी धर्म काय सांगतो? राजकीय पक्षाचा प्रचार सांगतो. प्रतिगामी विचाराचे हे सत्यता शरद पवार साहेबांनी मांडलेली आहे. मला असं वाटतं अशा पद्धतीनं जो कोणी लवंडेवर शाही फेकली असेल हे केलं त्याच्यावर सुद्धा कारवाई केली. विचारांना सामना करा ना. वारकरी विचार असं शाही फेकवायचं सांगतो का? नाही, असं होतं कामा नये. कारण असे प्रकार झाले तर मग कोणी त्यांना काम करणं अवघड होऊन जाईल. त्याच्यामुळे हे प्रकार घडता कामा नये असं मला वाटतं. नाही, असं होतं कामा नये. कारण असे प्रकार झाले तर मग कोणी त्यांना काम करणं अवघड होऊन जाईल. त्याच्यामुळे हे प्रकार घडता कामा नये असं मला वाटतं. तर विकास लवांडे यांच्यावरील शाईफेकी प्रकरणी मंत्री छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. वारकरी संप्रदायातील मंडळी हुशार आहेत, त्यांनी त्यांच्या विचारांनी उत्तर द्यावं, अशी शाईफेक करू नये असं मंत्री छगन भुजबळ म्हणतात. वारकरी संप्रदाय जो आहे हा फार मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि प्रत्येक ठिकाणी काही वेगवेगळी विचाराची माणसं असतात. ती तुमच्या मीडियामध्ये असतात, ते राजकारणात असतात, प्रत्येक क्षेत्रामध्ये असतात. त्यामुळे संपूर्ण क्षेत्र जे आहे त्याच्यावर टीकेची जे आहे तर घाव घालायचं काही कारण नाही. आणि असं जर असेल तर त्यालासुद्धा उत्तर देताना ही सगळी वारकरी मंडळी असतील किंवा काय ती हुशार आहेत, त्यांनी जे आहे त्या पद्धतीने उत्तर दिलं पाहिजे. शाई फेकणं वगैरे वगैरे मला तरी ते काही पटत नाही. असं एक करू नये. तर काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी एखाद्या व्यक्तीला मत मांडण्यापासून रोखणं म्हणजे लोकशाहीला धोका आहे असं म्हटलं. अशा प्रकारचा हल्ला म्हणजे संत परंपरेवर आणि लोकशाहीवर आघात असल्याचं शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते अमोल मातेले यांनी म्हटलंय. एखाद्या व्यक्तीला त्यांचं मत मांडत असताना त्या विरुद्ध असे प्रकार करणं म्हणजेच लोकशाहीलाच धोका आहे आणि व्यक्ती स्वातंत्र्य असेल, बोलण्याचं स्वातंत्र्य हिरावून घेऊन आम्ही म्हणू तेच तुम्ही बोलावं अशी अपेक्षा आता राज्यामध्ये काही लोकांची झालेली आहे. त्यामुळं असे प्रकार होत आहेत, वाढत आहेत असं मला वाटतं. आम्ही वारकरी संप्रदाय मानणारे लोक आहोत. विचारांची लढाई विचारांनी लढली गेली पाहिजे. तुम्ही अशा पद्धतीने जर एखाद्या व्यक्तीला एकटं गाठून तुम्ही कट रचत असाल, त्यांना रिव्हॉल्वर दाखवत असाल आणि त्यांना शाई फेकून मारहाण करत असाल तर हे निषेधार्ह आहे. आम्ही सहन करणार नाही. पण तुम्ही जेव्हा कधी मुंबईमध्ये याल तेव्हा मुंबई राष्ट्रवादी युवक काँग्रेस याच्यापेक्षाही तुमचं तोंड काळं करेल आणि तुम्हाला जसं उत्तर दिल्याशिवाय आम्ही देखील स्वस्थ बसणार नाही. पुण्याच्या हवेली तालुक्यातील आळंदी म्हातोबा गावाजवळ विकास लवांडे यांच्यावर शाईफेक झाली होती. या प्रकरणाच्या निषेधार्थ शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून लोणी काळभोर पोलीस ठाण्याबाहेर आंदोलन झालं. त्यानंतर संग्राम भंडारे आणि अक्षय कांचन यांच्यासह 10 ते 12 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. त्यानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी विकास लवांडे यांच्यावर दुग्धाभिषेक केला.